सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हिची ओळख करून देतो. ही आहे माझी आजी लक्ष्मीबाई. तिच्या नावासारखं ती सुद्धा धाडशी. मी जेव्हा लहान होतो त्यावेळी माझ्या समोर साप आला होता. मला साप चावल म्हणून आमच्या आजीनं कुऱ्हाडीनेच त्या सापाची विकेट पाडली होती. आजीचं वय 70+ असून पण ती अजून सुद्धा रानात काम करते. हा, मला मान्य आहे परिस्थिती सुधारण्यासाठी आजीनं पहिल्यापासून कष्ट केले आणि नक्कीच आजचे चांगले दिवस तिच्या कष्टामुळे आले. आज तिला मी रानात विचारलं की आपलं सगळं तर चांगलं झालंय पण तू अजून पण रानात कष्ट का करतेस. तिने जे उत्तर मला सांगितलं ते उत्तर माझ्या काळजाला लागलं. ते नाव आहे पप्पांचं पण काम चांगलं चाललंय, माझं चाललंय, मम्मी ऑफिसला जात्या. रानात एवढं काम का करतेस? पैसे वाचते ती, पैसे होते ती. करायचं तेव्हा केलीस की. ते हात पाय चालते तो करायचं. कुठले दुसरं? बाबा हजारे, मग 2 रुपये कुठे हजार. त्यावेळी आजी 2 रुपये हजेरीनं रानात कामाला जात होती. पप्पांना मोठं केलं, घर चालवलं, आपल्यासाठी खर्च न करता ते पैसे साठवून ठेवले आणि आता पण घरातला किरकोळ खर्च वाचल, आपल्या कुटुंबाला हातभार लागल यासाठी माझी आजी आता पण काम करते. तिला हे नक्कीच माहिती आहे की आता वेळ चांगली असली तरी पण प्रॉब्लेम्स कधी पण येऊ शकते. म्हणून ती म्हणते वेळ किती जरी चांगली असली तरी पण कष्ट करायचं कधीच सोडायचं नाही. आजीने जे आमच्यासाठी कष्ट केले ते मी कधीच वाया जाऊन देणार नाही आणि आजीचं नाव एक दिवस मी नक्की मोठं करणार.